नमस्कार, स्वागत आहे तुमचे संगीतास किचनमध्ये। आज आपण नाश्त्याचा प्रकार पाहणार आहोत। रोज रोज नाश्त्यासाठी काय बनवायचा हा आपल्याला विचार पडतो, तर आज आपण पोहे आणि रव्यापासून बनणारा नाश्ता पाहणार आहोत, तेही झटपट। तर चला पाहूया काय काय साहित्य लागणार आहे। पोहे मी स्वच्छ धुवून भिजवून घेतलेले आहेत। स्वच्छ धुतल्यानंतर 2 चमचे पाणी ठेवायचं त्यात, म्हणजे भिजतात चांगले। 1 वाटी पोहे घेतलेले आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी दही घेतले, अर्धी वाटी रवा घेतलेला आहे। कोथिंबीर घेतलेली आहे थोडी चिरून, 1 मिरची, राई, सफेद तीळ, जिरा, स्वादानुसार मीठ, लाल मिरची पावडर घेतलेली आहे मी, तेल। तर चला आपण आता हे सर्व मिक्स करून घेऊया। चला तर आता मिक्स करून घेऊया। रवा, दही, दही आणि रवा मिक्स करून घ्यायचा। रवा चांगला मिक्स करून झाला की मग आपण पोहे घालायचे। पोहे, कोथिंबीर, मीठ थोडं घालायचं, स्वादानुसार मीठ घालायचं। चला आता हाताने मिक्स करून घेऊया। लाल मिरची थोडी घालायची आणि चांगला डो तयार करून घ्यायचा। हाताला थोडे तेल लावून आपण छोटे छोटे गोळे बनवून घेऊया। असं प्रेस करायचे थोडे बनवून। छोटे छोटेच बनवायचे। सगळे बनवून घेऊया। हे सर्व आपण आता वाफलवून घेऊया। मी कढईमध्येच वाफवून घेते। एक 10 मिनिटं नाही तर 7 मिनिटं लागतील वाफवून घ्यायला। चला आता वाफवले बघूया। 7 मिनिटं झालेली आहेत। असं चाकूने बघायचं, चाकवाला जर चिटक नसलं तर म्हणायचं मग वाफवलं आहे। चिटकत नाही आपलं, गॅस बंद करूया। कढई तापलेली आहे, तेल घालूया। तेल तापलेलं आहे, मोहरी घालूया। जिरे, जिरे तडतडले की आपण तीळ घालूया। हिरवी मिरची वरूनच घालायची अशी। चांगलं फ्राय करून घ्यायचे। थोडी लाल मिरची पावडर टाकायची वरून। तुम्ही चिली फ्लेक्स ही टाकू शकता। कोथिंबीर टाकायची असली वरून बी टाकू शकता। चांगले भाजून घ्यायचे व्यवस्थित,  म्हणजे छान लागतात। 2 मिनिटं झालेले आहेत, काढून घ्यायचे। 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 2 मिनिटं झालेले आहेत, काढून घ्
आपली रेसिपी तयार झालेली आहे. तर भाजताना व्यवस्थित भाजून घ्यायची, म्हणजे मग छान लागते. हे तुम्ही केचप संग, शेजवानी चटणी संगही खाऊ शकता, चहा संग बी खाऊ शकता. माझी रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.